नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5, 9.5ची घेतली घडी। त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून आपल्याला 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। बघा, याप्रमाणे आपण आकार दिला। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे। आपण 9 इंच किंवा 9.5 इंच अशी गळा उंची घ्यायची आणि इथे 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल गळ्याचा आकार। त्याच्यानंतर आपण इथे ना 2.5 इंच मोजणार आहे। बघा, ह्याप्रमाणे 2.5 इंच खाली मोजायचं आहे। त्याचा मध्य करायचा आणि तिथून 1 इंच आपल्याला बाहेर घ्यायचं। तिथे पुन्हा आपल्याला असा आकार द्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपण आकार दिला की जो आकार आपण दिलाय तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून। अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। मोंढ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा, ह्याप्रमाणे आपला आकार तयार झाला। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हा अस्तर ठेवून मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करायचा। पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। इथे आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायचं नाही म्हणून पिना लावून घ्यायच्या। पिना लावल्या की आपल्याला शिवायला सोपं जातं, कुठे फुगा वगैरे पडत नाही म्हणून व्यवस्थित अशा तुम्हाला जितक्या पिना लावायच्या तितक्या लावून घ्यायच्या आहे। आणि बरोबर गळ्याच्या बाजूने 1.25 इंच अंतर सोडून ही शिलाई जसा आकार आपण गळ्याला दिलेला आहे त्याच आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची। आणि ज्या मैत्रिणींना परफेक्ट शिलाई येत नाही त्यांनी काय करायचं, पहिले पेनाच्या सहाय्याने रेष मारून घ्यायची आणि नंतर त्या रेषेवरती शिलाई मारायची, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारता येईल। बघा, ही पूर्ण आपल्या गळ्याला ही शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आता पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे तो घ्यायचा आहे कट करून। अगदी व्यवस्थित आणि सावकाश असं कट करायचं आहे, म्हणजे जसा आपण गळा बनवला आहे तसाच तो तयार होईल। गळ्याला आपल्याला छोटे छोटे असे कट पण द्यायचे। बघा, याप्रमाणे आपल्याला कट पण मारायचे गळ्यावर आणि मधला जो भाग आहे ना, हा डिझाईन केली आपण ते सुद्धा असं कट करून घ्यायचं। तिथे सुद्धा छोटे छोटे असे कट मारायचे। बरोबर कोपऱ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित कट मारायचे, म्हणजे काय होईल, कपडा वळवायला आपल्याला सोपं जाईल आणि जसा आकार आपण बनवतोय तसाच तो तयार होईल। बघा, आता कपड्याला पलटी मारायचं आहे आणि इथे जे 2 टोकं आपण हे केले ते कशाच्या तरी साहाय्याने असं त्याला बाहेर काढायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असा आकार तयार होईल। दोघे बाजूचे जे आकार आहेत ना ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे बाहेर। आता व्यवस्थित अस्तर पकडून वरतून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची। त्याच्याने काय होईल, परफेक्ट असा आपला गळा तयार होईल आणि फिनिशिंग पण छान येईल। बघा, ह्याप्रमाणे जसा आकार दिलाय तसाच कपडा वळवून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना कुठेही घाई करायची नाही आहे, म्हणजे जो आपण आकार देतोय तो अगदी व्यवस्थित तयार व्हायला हवा, म्हणून शिलाई मारताना घाई करायची नाही। अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बघा, आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणी, तुम्हाला जर आपल्या डिझाईन आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। बघा, आता जो उरलेला कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा, एक्स्ट्राचा कपडा, म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो ना तेव्हा अगदी छान अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला येते। त्याच्यासाठी हा कपडा अगदी व्यवस्थित असा कट करायचा आहे। बघा, कपडा कट करून झाला की लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली 1/2 इंच पकडायचं आणि वरती 4.5 इंच पकडायचं। दोघेही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच कमरेला पट्टी घ्यायची। पट्टीला एक बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आणि सिंपल अशी त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची। बघा, दोन्ही टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची आहे आणि शिलाई पूर्ण करायची। नंतरून पट्टीला दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची।
बघा अगदी व्यवस्थित असा आपला गळा तयार झालेला आहे. नंतर आपण हे चौकोनी तुकडे घेतले 2 बाय 2चे, त्याला असं त्रिकोणी हे करून आणि त्याला शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. बघा आपण ही डिझाईन बनवून घेतली आणि आता ती आपल्याला ह्या गोल गळ्यावरती लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित लावायचे. इथे छोटे छोटे टोकं बाहेर येतील इतक्याच पद्धतीने आपल्याला ती ठेवून आणि शिलाई मारत चालायची. बघा आपली डिझाईन पूर्णपणे लावून झाली. आता आपल्याला बनवायचे लटकन. अगदी छोटे छोटे आपण लटकन बनवणार आहे. एक नॉड घ्यायची, साधारण अर्धा मीटर नॉड घ्यायची आणि 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे घ्यायचे. बघा आणि त्याचं छान असं आपल्याला लटकन बनवायचं आहे. पहिले काय करायचं, हे त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचं आहे. नंतर ही नॉडमध्ये ठेवून दोन्ही टोकं दुमडून पुन्हा असं पूर्ण दुमडून आणि शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे आणि कपडा असा खेचून घ्यायचा आहे. अगदी सुंदर असं लटकन तयार होतं. या नॉडचे आपण 2 भाग करायचे आणि इथे आपल्याला हे नॉड जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला लावायची एक लेस गळ्यावरती. तुम्ही कोणती लेस इथे वापरू शकता. मी अगदी नाजूक आणि गोल्डन कलरची लेस इथे वापरणार आहे. बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. जसा आपण गळ्याला आकार दिला त्याच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओंचे वेळेत नोटिफिकेशन मिळेल. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन अगदी कमी वेळात आपण तयार केली. ही नॉड आता बांधून बघूया आणि आता बघणार आहोत आपण आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तर आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आपली आजची व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.